त्या ठिकाणी उपस्थित आमचे आमदार राहुलजी, जिल्हाध्यक्ष केदारजी, विजय चौधरी, लक्ष्मणजी सावजी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. सर्व नाशिककरांच्या या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आता माझ्याकडे जो आकडा आलेला तो 72 आलेला आहे आणि 4-5 मिनिटांमध्ये आता डिक्लेअर होणार आहे. पण 76 उमेदवार हे आमचे निवडून आलेले आहेत. 76 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आहेत. गेल्या वेळी 66 नगरसेवक होते, आता 10 पुन्हा वाढलेले आहेत. 76 ही संख्या या ठिकाणी झालेली आहे. काही खरं म्हणजे कारणं झालीत. मी सांगितलं आम्ही 80+ होऊ, 100पर्यंतही पोहोचू, पण काही अडचणी झाल्यात. काही गोष्टी अशा आहेत की मी अगदी सांगू शकत नाही. निश्चित आम्ही 90च्या वर गेलो असतो, 100च्या जवळपास जाता आलं असतं. अजून 10-15 जागा म्हणजे आमच्या अगदी हातच्या गेल्यात, कारण नसताना गेल्यात, हे आम्हाला मान्य करावं लागेल. पण तरी पण 76 जागा मोठी संख्या या ठिकाणी, स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सर्वच मतदारांचे, विशेष करून कार्यकर्त्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अहोरात्र परिश्रम त्यांनी केला, खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यामुळे 76 पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. उत्तर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर जळगावला आम्ही महायुतीमध्ये होतो. 46 जागा आम्ही घेतल्या होत्या. 22-21 जागा इथे शिवसेनेला दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी 46चे 46 कमळावर जेवढे अधिकृत उमेदवार आम्ही दिलेले होते ते सगळे भाजपचे निवडून आले. आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्ही 74 पैकी जवळपास 70, आणि मला वाटतं हा महाराष्ट्रात उच्चांक असेल. आणि असं झालं नसेल की आतापर्यंत 100% जागा कमळाच्या या ठिकाणी निवडून आल्या, असं कुठे झालेलं नसेल मला असं वाटतं. जळगावसारख्या महापालिकेमध्ये आम्ही 100% विजय त्या ठिकाणी संपादित केलेला आहे. एक हाती आम्ही त्या ठिकाणी विजय संपादित केला आहे. स्पष्ट बहुमतामध्ये आम्ही महायुती पण आहोत आणि स्पष्ट बहुमतात आम्ही भाजप म्हणून त्या ठिकाणी आहोत. धुळ्याला सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे येतं, त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला आपण 50+ म्हटलं होतं, 50 जागा घेतलेल्या होत्या. तिथे सामाजिक थोडगणित वेगळं आहे. 74 पैकी एकाच समाजाच्या जागा 19-20 निवडून येतात. मग राहिलेल्या जागा त्या ठिकाणी 54 आहेत, 55 आहेत. या 55 जागेपैकी जवळपास 51 जागा, 50+ या जागा भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि जवळ 90% यश त्या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे. 100% यश जळगावमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा एक विक्रमी आकडा 76 असा आकडा. खरं म्हणजे अपेक्षा थोडी जास्तच होती, मी पुन्हा आपल्याला सांगेल, पण या ठिकाणी तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. याचं थोडी खंतसुद्धा माझ्या मनामध्येच नेहमी या ठिकाणी असेल. नगरमध्ये सुद्धा महायुतीच त्या ठिकाणी, राष्ट्रवादी आणि भाजप म्हणून त्या ठिकाणी खूप मोठं बहुसंख्य मतांनी आम्ही त्या ठिकाणी विजयी झालेलो आहोत. म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा 100%, तसा नगरपालिकांमध्ये आपण बघितलं असेल, आता महापालिकेमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी आमदारी नाशिक शहराचे तिन्ही भाजपचे या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा उत्तर महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्लाच आहे, तो परंपरागत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी 76 जागा नाशिकमध्ये जिंकण्याचा खूप आनंद या सर्वांना या ठिकाणी आहे. आता येणारा कुंभमेळा 1.25 वर्षामध्ये या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला अतिशय यशस्वी करायचा आहे, सुंदर, स्वच्छ, सुरक्षित करायचा आहे. त्यामुळे नाशिककरांच्या खूप अपेक्षा भाजपकडून या ठिकाणी आहेत, आमच्याकडून या ठिकाणी आहेत. निश्चित त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परवा देवेंद्रजी या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलले आणि नाशिककरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून, आमचे अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण त्यांच्याकडून, आणि मी स्वतः, आमचे सगळे आमदार, राहुलजी या ठिकाणी आहेत, केदारजी या ठिकाणी आहेत, आमच्या देवयानीताई, सीमाताई मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या वतीने मी आपले मनापासून या ठिकाणी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. उत्तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये सुद्धा भाजपला मोठे यश मिळालेलं आहे. 29 महापालिका होते, विजय होतील. मला वाटतं मी म्हणणारे जे बोलबच्चन होते
ते सगळे आता हरवलेले आहेत. 2 दिवसापासून त्यांनी कार्ड खूप शोधली. शाही आता का सगळ्या लोकांनी बोगस जाऊन मतदान केलं का शाही काढून? 60%, 55% मतदान झालेलं आहे. काय सगळ्यांनी शाही उघड खोडल्या आणि काय 100%, 80%, 90% मतदान केलं आहे का? पण आपण हारणार आहोत याची जाणीव होती आणि म्हणून हे सगळे महाभाग, कधी मतपत्रिका त्याच्यावर मतदान घ्या, कधी नावं बोगसवर त्यांनी खूप कवर माजवला. आता शाईवर, मध्ये मशीनवर ते दुसरं मशीन का लावलं, पाडू. मला वाटतं काही गरज नाही. मला वाटतं यांनी जेवढी बडबड ही अशी रिकामी आपल्या समोर येऊन केली, तेवढे भाष्ट जर बाहेर जाऊन केले असते, ते फिरले असते महाराष्ट्रात, तर थोड्याफार 10-20 जागा त्याच्या जास्त आल्या असत्या मला असं वाटतं. पण करायचं काहीच नाही, जनतेत जायचं नाही, समाजाची कुठे नाळ ओळखायची नाही, कुठले समाज हिताचे कामं करायचे नाही, त्यावर बोलायचं नाही. फक्त काहीतरी वात्रटिका करायच्या, मराठी करायचं तर मराठी माणसांनी चांगली चपराक त्यांना दिलेली आहे. मुंबई तोडाची भाषा करायची, मुंबईकरांनी तर चांगली अशी दिलेली आहे. मला समजतच नाही. शाही निघते तर काय शाही काय तुमच्या तोंडाला लावायची? आता खरं म्हणजे तीच वेळ आलेली याच्या तोंडाला शाही लावायची. हे लोकांनी दाखवून दिलं, मतदारांनी दाखवून दिलं. मी सांगितलं, तुम्हाला आठवत असेल, मी स्पष्ट सांगितलं सगळ्या भाषणामध्ये माझ्या, की मी पहिल्या 10 महापालिका सांगतो. मुंबई सांगतो, ठाणे सांगतो, कल्याण डोंबिवली सांगतो, उल्हासनगर सांगतो, पुणे सांगतो, चिंचवड सांगतो, नाशिक सांगतो, नागपूर. यापैकी त्यांनी सांगावं, एवढी बडबड केली की आम्ही एका ठिकाणी निवडून येऊ, सगळं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी करा म्हटलं कुठल्याही महापालिकेवर, आणि एका ठिकाणी निवडून दाखवा. आज काय दानाफाम त्यांची झालेली आहे. तिथे नाही तर महाराष्ट्रात मला वाटतं ते कुठेच नाही. मी तर 10 सांगितल्या होत्या, पण 29 महापालिकेपैकी हे दोघी बंधू आम्ही एकत्र लोकांना यांचा वीट आला, यांच्या बडबडीचा लोकांना वीट आला अक्षरशः. आणि म्हणून लोकांनी आता त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. म्हणजे नुसते घरकोंबड्यासारखे घरात बसून राहायचं आणि तुमच्या समोर मीडियासमोर बडबड करायची, पण लोकांमध्ये जायचं नाही, जनहिताची कामं करायची नाही, सामाजिक बांधिलकी कुठे ठेवायची नाही. बस आमचा ब्रँड आमचा, बस हाच बँड घेऊन ते वाजत बसले. आणि म्हणून लोकांनी त्यांचा खूप चांगला बँड आता राज्यामध्ये वाजवलेला आहे. पण त्याहून कमाल म्हणजे मोठी की 29 पैकी जवळपास 25-26 ठिकाणी भाजपचा महापौर होणार आहे. मला वाटतं हा देशातला विक्रम असेल, कदाचित देशातला विक्रम असेल. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, रवींद्रजींच्या नेतृत्वाखाली, मोदींचे आशीर्वाद आहेत, अमित भाई आहेत. मला वाटतं यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. देवेंद्रजींनी रात्रंदिवस सगळा महाराष्ट्र पेंजून टाकला. एकही महापालिकेशी ठेवली नाही की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भाषण केलं नाही, आपले विचार व्यक्त केले नाही. या दोघांनी काय केलं? पवार साहेबांनी काय केलं? काँग्रेसचं काय कोण आहे ते समजतच नाही मला. काँग्रेसचं कोणी नेता आहे का या काँग्रेसला? काहीच नाही यांचं. आणि फक्त हे 2 जण आणि तिसरे आमचे राऊत. मी त्या परवाच सांगितलं, यांचं काम पावसाळ्यातल्या बेडकाप्रमाणे आहे. पाऊस आला, डबके तुंबले की महिनाभर ड्राव करतात. म्हणजे जर निवडणूक आले की यांना जोर येतो, बाकी घराच्या बाहेरच पडत नाही. हे काय लोक त्याला स्वीकारतील? आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी यांना स्पष्ट नाकारलेला आहे. यांचा एकदम झिरो झालेला आहे, झिरो. हे कुठेही दिसत नाही आता आणि पुढे सुद्धा दिसणार नाही, मी आपल्याला सांगतो. कारण असे बोल घेवड्या लोकांना लोक किंमत देत नाही आणि म्हणून आज त्यांची परिस्थिती झालेली आहे. पण देवेंद्रजींचं मनापासून मी अभिनंदन करेल. एकेका दिवशी 4-4, 5-5 सभा त्यांनी घेतल्या, सकाळी 8 रात्री 10 वाजेपर्यंत इतक्या सभा त्यांनी त्या ठिकाणी घेतल्यात. आणि त्यामुळे आज आम्हाला हे यश समोर या ठिकाणी दिसतंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित अशी नाशिक महापालिका होती. वैयक्तिकरित्या गिरीश महाजनांवर देखील अनेक टीका झाल्या. कोणाचा मुद्दा असेल, इतर आणि आजचा हा निकाल कसं बघता येईल? टीका करणारे मी सांगितलं की ते सगळे लेफ्टिस्ट होते. तपोवनातला मुद्दा तर काहीच कारण नाही. आता म्हणजे झाडांवर बघा आजही चालू आहेत. 20,000 25,000 मोठी वृक्ष मी या ठिकाणी लावतोय. मी वाटतं 500-1000 झाडं सध्या खराब झाली, पण 25,000 झाडं मी लावतो. मी वारंवार सांगतोय मी 25 मी 50 लावणार. मी संकल्प केलेला आहे की आता नाशिक सगळं हिरवगारच करायचं आहे आपल्याला, सर्व हिरवगार. आणि मी 20-20 फुटाची मोठी झाडं लावतोय. आणि ती सगळी जगलेली आहेत, जगतात महिनाभरापासून, असं नाही आहे. आणि म्हणून नाशिककरांनी मात्र यांना स्पष्ट नाकारलेलं आहे. अनेक राजकीय लोकांनी आपली पोळी वाढण्याचा प्रयत्न केला. शेवटी आदित्यचे येऊन चिटकून गेले झाडाला 5-7 दिवसापूर्वी. त्यांना वाटलं याचा फायदा होईल, पण लोकांनी त्यांना बिलकुल त्याला स्वीकारलेलं नाही. लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलं सुद्धा नाही. लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, लोकांचा विश्वास इथल्या आमच्या नेत्यांवर आहे, आमच्यावर आहे. त्यामुळे 76 जागा तुम्ही काल जेव्हा तुमचा सर्वे बघत होतो मी टीव्हीवर 55 ते 62, मी पण थोडा विचारात पडलो होतो. म्हटलं आता असं कसं काय व्हायचं? आहे
मागच्या वेळेला 66 ना यावेळेला 62-60 म्हणून मी पण थोडा घाबरलेलो होतो, पण जसं निकाल लागत गेले 76 पर्यंत आम्ही पोहोचलो, तरी अपेक्षेप्रमाणे माझ्या हा आकडा नाही. आपण म्हणतात काही चुका झाल्या, उमेदवारी देण्यामध्ये चुका झाल्या की काय? सगळ्याच गोष्टी आता त्याची आम्ही कारणमीमांसा करू, त्याच्यावर थोडी चर्चा सुद्धा करू, आत्मपरीक्षणही करू. पण निश्चित मी 100चा आकडा सांगितलेला होता आपल्याला, पण ते 100 नाही, पण मला वाटतं 80 ते 90 पर्यंत आम्ही निश्चित पोहोचू 80-90च्या मध्ये. कदाचित काही आपल्या चुका झाल्या नसत्या, पुन्हा मी आपल्याला सांगेल, तर आम्ही 90चा आकडा पार केला असता, 100च्या जवळपासही गेलो असतो. पण दुर्दैवाने थोडंसं ते झालं नाही आणि म्हणून आम्ही 76 पर्यंत आलो. तरी पण एक खूप चांगला आकडा, कारण 62चं आपल्याला बहुमत आहे, 76 आपल्याकडे, तेवढं 15 जागा बहुमतापेक्षा आम्ही जास्त आहोत, बरोबर. 122 म्हणजे खरं म्हणजे आम्ही 118 लढवल्या, 118 जागा आम्ही लढवल्या, 118 पैकी आम्ही 76 जागा या ठिकाणी जिंकलेलो आहोत. त्यामुळे हा निकाल समाधानकारक आहे. एरवी उत्तराखंड, बिहारमध्ये निकाल लागल्यावर नाशिकच्या कार्यालयाबाहेर जल्लोष होतो, गुलाल उधळला जातो, ढोल वाजवतात. आज काही असं चित्र नाही. सगळे उमेदवार आपापल्या मिरवणुकीमध्ये. आपण बघा आता काय शेवटी त्यांचाही उत्साह असतो. मी आचार्य सांगितलं की मी अर्ध्या तासापूर्वी सांगितलं की 1 तासापूर्वी का मी कार्यालयामध्ये येतो, अन्यथा माझं विमानतळ, मला जळगावला जायचं आहे, धुळ्याला पण जायचं आहे आणि तिथून रात्री पुन्हा मुंबईला पोहोचायचं 12-1 वाजेपर्यंत. त्यामुळे सगळे कार्यकर्ते जे आहेत, सगळे उमेदवार आहेत, ते आपापल्या प्रभागात साहजिक आहे ना, त्यांना मतदारांनी त्या ठिकाणी मतदान केलेलं, त्यामुळे त्यांच्या मिरवणुका तिथे सुरू आहेत. अरे थोड्या वेळ म्हणजे कोऑप कोणाला करणार ते सांगून टाक. शंभर टक्के खरं सांगतो, 100%. हे काही एकट्या गिरीश महाजनचं यश नाहीये. अनेक लोकांनी इतकं चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. रात्री तुम्ही आजूबाजूला बघा, मागे बघा, तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला माहित आहे काय काय नाही. तर आता मी नामोल्लेख करणार नाही, पण खूप कष्ट आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतले, त्यामुळेच हे शक्य झालं. एखादं नाव घेतलं, दुसऱ्याला, पण सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांची खूप परिश्रम यांनी केलेले आहेत. त्यामुळे सगळं आमचं टीमवर्क आहे. भाजपमध्ये हे टीमवर्कच आहे. नाही तर असं इतर पक्षाजवळ याला वोट, त्याला पाठ, त्याला झाड, हे चालू असतं. पण आमच्याकडे चांगलं टीमवर्क या ठिकाणी आहे आणि म्हणून हे शक्य झालं. एबी फॉर्म वाटपामध्ये गोंधळ झाला होता, आपल्या उमेदवारांना पुरस्कृत व्हावा लागला, त्यांचा पराभव झालेला आहे. 25, 29, 20 अजून कैलाश आहे रे वगैरे 4-5 ठिकाणी इकडे या भागामध्ये तो गोंधळ झाला. त्या गोंधळ झाला नसता तर तिकीट ठरलेली होती. म्हणजे मुकेश शहाणेचंही तिकीट त्याच्यामध्ये होतं, आमच्या ठाकरे ढोमसेचं ठरलं होतं, ठाकरेचं ठरलं, म्हणजे यांचे तिकीट ठरलेले होते, लिस्टही फायनल झालेली होती. पण शेवटी थोडा गोंधळ झाला, त्या फॉर्माची पळापळ झाली आणि लोकांनी ते पळून आपले नावं टाकून आले, देऊन टाकले. त्यामुळे गोंधळ झाला, खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग त्यांना कोऑप करावं लागला, म्हणजे आम्हाला सहयोगी म्हणावं लागलं, पुरस्कृत करावं लागलं आणि नेमक्या त्या जागा पडल्या. जर त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर अजूनही आमच्या 5-6-7 जागा त्या वाढल्या असत्या, आम्ही 82 पर्यंत गेलो असतो. विजय झालेला आहे, तर तुम्ही पक्षातनं हकालपट्टी देखील करत आली पक्षाकडनं, आता तो विजय झालेला, नेमकी चूक कोणाची होती आणि आता पुढे काय? नाही, त्या ठिकाणी तिकिटाची सगळी पळवापळव झाली. तिथे सगळं तुम्ही बघितलं, गाडीतून कसे पाठलाग झाला, कशी बॅग घसरली, ते सगळं समोर आहे, काही लपलेलं नाहीये. तर ते जर झालं नसतं तर त्या ठिकाणी 8-4 जागा आमच्या निवडणुकीच्या, म्हणजे आता तिथे 4 आलेल्या आहेत, त्या आमच्या त्या ठिकाणी पुन्हा 8-4 जागा आल्या असत्या. इतरही ठिकाणी तसं तो कैलाश आहे, त्यांनी सुद्धा फॉर्म चोरला, तो घेऊन पळून गेला, त्याने भरून टाकला. त्याला सर्वेमध्ये तो 0 होता, 0. कोणीच म्हटलं त्याला तिकीट द्या म्हणून, आम्ही ते 4 सर्वे केले त्यात, पण त्याने तो भरून टाकला. त्यामुळे मग तिथे आम्हाला ते अपक्ष उमेदवार मग ते कॉर्डिनेशन जमलं नाही, ते कॉम्बिनेशन जमलं नाही. एका कपाटाला द्या, एक सिलेंडरला द्या, एक काही छत्रीला द्या, गोंधळ झाला थोडा. अन्यथा त्या ठिकाणी सगळे कमळ असते तर मी तुम्हाला सांगतो आपण 90च्या जवळपास या ठिकाणी पोहोचतो. नाशिकमध्ये होता, हे सगळे प्रकार थांबवू शकला असतं, पण तसं घडलं नाही. शेवटी या 10-12 तिकिटामध्ये गोंधळ झाला. शेवटी या 10-12 तिकिटामध्ये गोंधळ झाला. आमच्या अध्यक्षांनी, राऊजी त्या ठिकाणी होते, निलेश त्या ठिकाणी होता, म्हणजे सगळ्यांच्या मताने ठरल्यावर मी म्हटलं एक तिकीट लावून गोंधळ इतका होत होता. रात्रभर आम्ही कसाऱ्याला हॉटेलमध्ये गेलो, तिथून मानस हॉटेलला आलो, तिथून नाशिकमधल्या एका हॉटेलला गेलो,
तिथून एक्सप्रेशनला गेलो, पण लोक इतके मागे पडायचे 500,000, त्यामुळे आम्हाला समजलं नव्हतं. यांना मागच्या दाराने मी बाहेर बसवलं, यादी झालेली आपली ती नावं लिहा. पण तिथे लोकांना कळलं शेवटी 160 तिकीटं बरोबर दिले गेले आणि शेवटच्या 12-15 तिकिटांच्या वेळेला हा गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे त्यात आमच्या जवळपास 7-8 जागेचं नुकसान आमच्या त्या ठिकाणी झालं. याला जबाबदार कोणाला धरणार का, कोणाला कारवाई आता ठीक आहे, तर मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, त्याची चौकशी होईल. त्यांनी सांगितलं याची चौकशी करा. अध्यक्षाने सांगितलं की मला सगळा अहवाल तुम्ही पाठवा. अजून 1-2 लोकांची नेमणूक केली आहे, तो नंतरचा विषय. पण आता निकाल लागलेला आहे. आम्ही समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपली होती. बरोबर. संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा करिश्मा चाललेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा गिरीश महाजनांची करिश्मा कायम आहे असं म्हणतंय की मी सांगतो आपल्याला, जळगावला आम्ही 100%, तुम्ही महाराष्ट्रात मला आतापर्यंत सांगा कुठे असं झालं म्हणून, की जेवढे तिकीटं दिले ते 100%. 46 तिकीटं आम्ही जळगावला दिलीत. 46ची 46 आमची शिवसेना राष्ट्रवादीची युती होती. राष्ट्रवादीला आम्ही 6 दिले होते, शिवसेनेला आम्ही 22 जागा दिलेल्या होत्या आणि आम्ही तिथे 46 जागा घेतलेल्या होत्या. मला सांगा, असं कुठे पाहिलं का आपण की 100% 46 एकही पडला नाही, आणल्या आम्ही निवडून. मागच्या वेळेला धुळ्याला बघा 50 होते, त्यावेळेला 50च्या वर आम्ही गेलो. खरं म्हणजे तिथे 19 जागा अशा आहेत, सामाजिक गणित असं की 19 जागा आपण निवडून येऊ शकत नाही. मग त्यापैकी त्या 19 जर गेल्या 64-74 मधल्या, राहिल्या किती 54-55. आता 55 जागेमधल्या आम्ही 51 जागा निवडून आणल्या. जवळपास मला आकडा खेकडायला 1-2 चुकेल, शेवटचा आकडा अजून आलेला होता, पण 48 मी क्रॉस केल्या होत्या आणि त्यामुळे आपल्या 4 येतील, 27 झाल्या होत्या आणि त्यामुळे आपले 51 होतील. एखाद्या वेळेला 1-2 कमी आहे, पण 50 जागा सोपी गोष्ट नाही आहे 54 पैकी. आणि तिथे आमची शिवसेना शिंदे साहेबांची आणि राष्ट्रवादी हे आमच्या विरोधात होते, दोन्ही मिळून त्यांची युती होती, आम्ही एकटे लढत होतो. म्हणजे मला वाटतं एवढं स्ट्राईक रेट जो उत्तर महाराष्ट्राचा आहे तो कुठेच असू शकत नाही. भाऊ, भाजपचा आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा दावा आता मजबूत झाला का? या निवडणुकीचा आणि पालकमंत्रीच्या दाव्याचा काही संबंध नाही. तुम्ही बघा, आता मी पालकमंत्री नसताना सुद्धा केवढ्या जागा निवडून आणल्या, मग आता गरज आहे का पालकमंत्र्यांची? आजच्या विजयानंतर आज महापालिकेने विजय मिळालेला आहे, आपण वैयक्तिक मागणी करणार का मुख्यमंत्र्यांकडे की भाजपला मोठा विजय मिळालेला आहे त्यामुळे पालकमंत्री नाशिकचाच असावा, सॉरी म्हणजे भाजपचाच असावा? नाही, माझी अजिबात अशी मागणी नाही. माझी अजिबात अशी मागणी नाही. आता शेवटी थोडी तांत्रिक अडचणी आहेत, तुम्हाला माहिती आहे, पक्षामध्ये 2 अडचणी आहेत, त्यामुळे थोडे वाद अजूनही चाललेले आहेत. पण माझा असा अजिबात आग्रह नाही, कारण आपण बघितलं असेल पालकमंत्री नसताना मी कुंभमेळ्याचं काम किती चांगल्या पद्धतीने करतोय. पालकमंत्री नसताना सुद्धा एवढा चांगला रिझल्ट, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा आपण 10-11 जागा ह्यावेळेला आपण जास्त आणलेल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री असलंच पाहिजे असं की मला वाटत नाही. पण ते जर असेल, जर काही असेल तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल. पण शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे. सगळ्या पक्षांमध्ये एकमत होऊन जर ते होत असेल तर निश्चित मला आनंद होईल आणि काम करायला पुढे कुंभमेळ्याच्या कामाला अधिक त्यामुळे थोडी बळकटी मिळेल. भाऊ, या यशानंतर मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का? हा, या यशानंतर मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का? नाही, मी सगळा शेवटचा आकडा घेतल्यावर का अजूनही 68, 62, 70, 68, 62 मी म्हटलं एकदा आकडा येऊ द्या, कारण मी काय 68 आणि 65 मतांवर समाधानी नव्हतो निवडणूक नगरसेवकांवर. माझं खरं मूडच खराब होतं की म्हटलं आपण 70 क्रॉस करत नाही इथे. आणि मी मुख्यमंत्री महोदयांना परवा 80चं आश्वासन दिलेलं होतं, साहेब 80 आपण नक्की आणू. मी सांगितलं काही चुका झाल्यात निवडणुकामध्ये, प्रचाराच्या वेळेस झाल्यात, ठीक आहे, पण आता मात्र मी समाधानी आहे. निश्चित मुख्यमंत्री महोदयांना मी फोन करून त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करेल. परवाची सभा झाल्यानंतर सुद्धा नाशिक शहरामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी मतदारांमध्ये झालेला होता, हे आपल्यालाही कल्पना आहे. त्यांचं श्रेय, त्यांचं नेतृत्व, त्याचं सगळंच एकंदरीत कर्तृत्व जे आहे त्यावर अख्ख्या महाराष्ट्राने आता शिक्कामोर्तब केलेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते, ते पक्षापासून दूर गेले. आपण या निकालानंतर, या यशानंतर त्यांना सांगायला इच्छिता का? निश्चित अनेक वर्षापासून कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. कोणी 20 वर्ष, कोणी 25, कोणी 30, कोणी माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते आहेत की ते आपल्यासोबत काम करतात, रात्रंदिवस काम करतायत, मेहनत करतायत. ते नाराजही झालेत. आता इथे युती केली असती तर अजून आमच्या वाट्यावर किती जागा असतं येऊन 70, 75, कारण राष्ट्रवादी म्हणतोय आम्हाला 30-35 द्या, शिवसेना म्हणतोय आम्हाला 45 द्या. जर या 75 जागा गेल्या असत्या तर आम्हाला फक्त 25 जागावर लढायचं होतं.
हे शक्य होतं का? मग एवढ्या कार्यकर्त्यांची आमची टीम आहे ना, सोडायचं कुठे? युती न करण्यामागचं कारण तेही होतं की आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला पाहिजे. पण यातही अनेक कार्यकर्त्यांना जे खरंच त्यांची क्वालिटी होती, त्यांच्यामध्ये ते कर्तृत्व होतं, त्यांची क्षमताही होती, पण तिकीट देता आलं नाही. पण आम्ही ज्यांना नाकारलं, मला वाटतं 75% तिकीटं शिवसेनेने सुद्धा आमच्याच पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आपण बघा, आमच्याच पदाधिकाऱ्यांचे तिकीटं जे आम्ही देऊ शकलो नाही ते सगळे मग आयते शिवसेनेला मिळाले. आणि म्हणून मला वाटतं त्यांनाही 25 पर्यंत जागा आकडा त्यांचा या ठिकाणी गेलेला आहे. मला नक्की माहीत नाही, तुम्हाला कितीपर्यंत आकडा आहे मला माहिती आलेला. 26 पर्यंत आकडा गेलेला आहे. आता मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला 25 जागा देतो. मी 30 पर्यंत आलेलो होतो, पण ते 40-45च्या खाली यायला तयार नव्हते. आता ते जर झालं असतं तर अधिक बरं झालं असतं, मग निवडणूक सुकर झाली असती. पण जसं जळगावला मी विक्रम केला 74 पैकी 70, तसंही आम्हाला करता आलं असतं या ठिकाणी. पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. पण आम्ही आमचा आकडा कायम ठेवला. 80 पर्यंत आमचा हे होता, तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. शिवसेनेला 25-26 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. भाऊ, ऐन वेळी इतर पक्षातून जी लोक घेतली त्यावेळेस टीका झाली, ती रणनीती यशस्वी झाली असं आपल्याला वाटतं काय? निश्चित सगळे निवडून आलेले आहेत. सगळे निवडून आलेले आहेत. आता मी नावं सांगते, पण तुम्हीच अभ्यास करा. ते सगळे निवडून आलेले आहेत. आणि आता आमचे 4-5 प्रभाग ते गेले असते. मी तुम्हाला सांगतो, अण्णांना घेतलं नसतं, दिनकर अण्णांना ते 2 प्रभागात तिथे मार पडला असता. इथे आम्ही बडगुजर जर समोरून लढले असते तर आमच्या ज्या तिथे अर्ध्या जागा आल्यात त्यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या असत्या. 8 पैकी 4 जागा आल्यात त्यासुद्धा आलेल्या असत्या. शाहू, खैरे वगैरे हे आहेत, हे परंपरागत त्यांचे मतदारसंघ होते. कदाचित आम्ही त्या ठिकाणी पडलो असतो. म्हणजे आमच्या 15-18 जागांना आम्हाला मार पडला असता आणि मग आम्ही बहुमतापर्यंत जेमतेम पोहोचलो असतो. आणि म्हणून मला वाटतं की जे निर्णय झाले चांगले झाले, योग्य झाले. नाही, त्यांचा फायदाच झाला. ते नसते तर त्यांनी दोन्ही प्रभाग तिकडनं काढले असते, पहिली गोष्ट तर ही. पण त्या ठिकाणी जर आमची चूक झाली नसती तिकीट देण्यामध्ये, तो कोणता झाला नसता, तर मला वाटतं एक हाती 8च्या 8 म्हणजे मुकेश इकडे राहून गेला असता. तुम्हाला सांगतो, तेही जागा आमच्या सेफ झाल्या असत्या. समजा त्यांचा मुलगा मुकेश सोबत असता, ते सगळ्या फार्मपळापळीमध्ये एका ठिकाणी प्रभागात टाकले गेले, एका गटामध्ये ब का ड मध्ये टाकले गेले, ते समोरासमोर आले. तो एक मोठा गोंधळ झाला. तो झाला नसता आणि मग 4 जागा आमच्या डोळे बंद करून आले असतं ना, मग तर खूप मतांनी ते मोठं 7-8 हजार मतांनी आम्ही त्या ठिकाणी आलो असतो. त्या चुका झाल्यात. मी तेच सांगितलं की त्या जागा कमळावर नव्हत्या, त्या पुरस्कृत होत्या. तिथे कपाट आणि काही श्रेणाचं काही चिन्ह होतं. त्यामुळे ते लोकांच्या फार पसरी पडत नाही. ते जर कमळ असतं, या दोन्ही जागा जरी तिथे असत्या अडचण नसती आली. कोण? मुकेश शाहणे एकटे वेगळे आले. ते काही भाजपवर किंवा इथे कुठल्या पक्षावर नव्हते. त्यांना एक सहानुभूती मिळाली. त्यांचं खूप चांगलं काम होतं. आमचे ते परिचय प्रमुख कार्यकर्ते होते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जरा ते त्या ठिकाणी जिंकला. आणि म्हणून मी ते सांगितलं की शहाणे आणि दीपक वडगुजर एका ठिकाणी असते तर 4 जागा खूप मताने आल्या असत्या ना, बरोबर आहे की नाही? पण त्या तिकिटाच्या सगळ्या गोंधळामध्ये, सगळ्या पळवापळवी भानगडीमध्ये हे सगळं आमचं गणित चुकलं. त्यामुळे ह्या आमच्या 8 जागा येणाऱ्या 4 वर आल्या आणि आता 4 त्या सुद्धा वाढल्या असत्या. अजून तो कुठलाही विचार नाही, त्याच्याशी बोलणं पण नाही. ते सध्या मिरवणुकीमध्ये आहेत. प्रभाग 14 मध्ये मुस्लिम बहुल भागाची उमेदवार दिला नव्हता. दुसरीकडे प्रभाग 13 मध्ये शरद पवार गटाचे उमेदवार भाजपचे प्रचार करत होते. काही चुकी होती का? त्याचा निवडणुका झाल्या सांगा. ती रणनीतीच होती. चला.